नमस्कार. आज आपण बनवूया खमंग आणि खुसखुशीत असं थालीपीठ. मी हे थालीपीठ चकलीच्या भाजणीचं केलं आहे. तर झटपट होणारा असा थालीपीठ आपण करून घेऊयात. तर त्यासाठी लागणारे साहित्य: ही कोथिंबीर मी बारीक चिरून घेतली, एक मध्यम आकाराचा कांदा, एक मिरची, हे सर्व बारीक चिरून मी घेतलं. चिरलेलं सर्व साहित्य मी एका परातीत काढून घेतलंय. आता त्या कांद्यामध्ये ही 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकली, हे चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, हा अर्धा चमचा लाल तिखट, आणि हे 1 वाटी भाजणी आहे. ही चकलीची भाजणी आहे. हे सर्व आधी मी कांदा ह्याच्यात मळून घेते, मऊ करून, मीठ वगैरे मसाला टाकून सर्व. आता थोडा मऊ कांदा झाला हाताने मळल्यानंतर की त्यामध्ये मी भाजणी टाकून घेते. कांदा मळून घेतला, त्यामध्येच पहिले आपण सुकी भाजणी मळून घेऊया. जेवढं कांद्यातलं पाणी आहे ते भाजणी खेचून घेऊन दे. आता त्यामध्ये मी कापलेली कोथिंबीर टाकली, पुन्हा सर्व एकजीव करून घेते. थोडं थोडं पाणी घेऊन आता हे पीठ मी मळून घेते. बघा, थोडं थोडं पाणी घेऊन मी असं पीठ मळून घेतलं. जास्त पातळ सुद्धा नाही, जास्त घट्ट सुद्धा नाही, मऊ असं मळून घेतलंय मी. आता हे पीठ मळून झाल्यानंतर मी ओला कापड करून घेतला आणि त्या पिठावरती झाकून ठेवलंय. इथपर्यंत मी चटणीची तयारी करते. तर ही 1 मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि 4 पाकळ्या मी लसूण घेतले. ही 1 वाटी दही आहे. आता हे मी बारीक चिरून घेतलं सर्व, कोथिंबीर, मिरची आणि लसूण. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकलं मी. आता हे दही थोडं थोडं करून मी गाळणीने गाळून घेते, म्हणजे गुठल्या आहेत त्या बारीक होऊन जातील. आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं. ही पिठी साखर आहे, बारीक केलेली साखर, ती मी 2 चमचा घालून घेतली. आता मिरची, कोथिंबीर आणि जिरे आणि लसूण घेतलं होतं ते मी असं जाडसर कुटून घेतलं, ते सुद्धा आता मी हे त्याच्यामध्ये टाकून घेतलं. आता हे मी एकजीव सर्व करून घेते. बघा, घट्ट अशी दह्याची चटणी तयार झाली आपली. चटणी बनवल्यानंतर मी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवणार आहे. हे आता थालीपीठचं पीठ मी घेतलं. आता हा कापड मी ओला कापड करून घेतला आणि तो पोलीपाटवर घेतला आहे. तवा गरम करत ठेवला आहे मी. हे पीठ बघा असं मऊ थोडं आहे, एकदम घट्ट पण नाही आहे, एका हाताने मळता येईल असं आहे. याचा मी गोळा केला. पाण्याचा हात लावून मी आता हे थापून घेतलं थालीपीठ. सर्व बाजूने एकसारखं करून घेतलं. बघा, हे एक थालीपीठ तयार होईपर्यंत छान असा आपला तवा गरम झालेला आहे. सर्व बाजूने सारखं थापून झाल्यानंतर थालीपीठाला असे होल पाडा, म्हणजे ते चांगलं भाजते दोन्ही साईडने, मध्ये कच्चं राहत नाही. असे पाण्याचं बोट लावून मध्ये होल काढून घ्या. आता हे तव्यावरती तेल टाकून घेते मी. तवा चांगला गरम झालाय. आता त्यामध्ये मी हे थालीपीठ टाकून घेतलं. जसं कापडावर मी थापलं तसंच कापड उचलून ठेवला. गॅस पहिला मी फुलच ठेवलाय. गॅस फुल ठेवूनच मी पहिला भाजून घेतलंय. आता हा पलिता घेऊन मी बघते बरोबर भाजलाय की नाही. थोडंसं तेल सोडून घेतलं मी. हे आता हे फिरवून घेतलं. बघा, छान असा कलर आलाय त्याला. एक भाजेपर्यंत मी आता हे दुसरं एका साईडला थापायला घेते. पलित्याने पुन्हा पुन्हा फिरवून घ्या. घट्ट असं दाबा, म्हणजे आतपर्यंत चांगलं भाजतं, खुसखुशीत होतं चांगलं. आता गॅस मध्यम ठेवून मी भाजून घेतलेलं आहे.
दोन्ही साईडने खरपूस असं भाजून घ्या थालीपीठ, म्हणजे चांगलं खुसखुशीत सुद्धा राहतं आणि खायला पण मजा येते. हे झालं खरपूस असं भाजून आपलं थालीपीठ. हे चकलीच्या भाजणीचं थालीपीठ खायला सुद्धा खूप छान चवीचं लागतं. छान खमंग आणि खुसखुशीत होतं. खायला पण चवीला पण छान पोटभर असा नाश्ता होतो.